नमस्कार मित्रांनो, आपण पुन्हा आलो एका नवीन व्हिडिओसोबत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की माझे दिवसभरात किती कमाई होते. तर 100 याच्यामध्ये काही 100 आणि 200च्या नोटा मी ठेवलेल्या आहेत आणि 20चे सुट्टे पैसे आहेत. तर आता सर्वात प्रथम काय करणार आहे, जे मी पैसे तुम्हाला दाखवले आहेत ना, त्याच्यातले 300 रुपये मी फक्त साईडला काढून ठेवणार आहे दिवसभराच्या धंद्यासाठी आणि बाकीचे पैसे हे एका साईडला ठेवणार आहे. तर आता मी काय करतो आहे, मी असे सुट्टे पैसे 500 रुपये हे वेगळे ठेवतो आहे. आपण 300 ठेवायचा विचार केलेला, पण 300 सुट्ट्यांमध्ये कदाचित होणार नाही, म्हणून मी काय करतो 500 रुपये असे ठेवतो. आता याच्यात 20च्या नोटा आहेत, 10च्या नोटा आहेत, काही मी याच्यात आता 50च्या नोटा टाकतो आहे, जेणेकरून कोणी 10चं सामान घेतलं आणि 100ची नोट आणली तर आपल्याला त्याला द्यायला सुट्टे पैसे लागतील. आता मित्रांनो, तर आता वाजलेत 9. तर आपण बघूया की जवळपास 4 तास झालेले आहेत आपण आता दुकान ओपन करून. तर 4 तासात आपला आता किती धंदा झाला आहे ते आपण बघूया, मी ते तुम्हाला दाखवतो. तर आता आपल्याला पैसे मोजूया किती झाले. 5, 6, 7, 8, 9, 10, 12, 13, 14, 15, 16, 17. तर आपण आता पैसे मोजले आहेत. तर जवळपास 1500-1600 रुपयाचा आपला आता धंदा झालेला आहे. चिल्लर आणि ऑनलाईन जे मी आता मोजले नाही आहे, ऑनलाईनमध्ये जे आलेले पैसे असतील ते आपण रात्री डायरेक्ट मोजूया, म्हणजे मी तुम्हाला दाखवेल की ऑनलाईन दिवसभरात किती रुपये आले. तर एक नमस्कार. तर जवळपास 11 घंटे झालेले आहेत आपल्याला दुकान ओपन करून दुपार. तर आता मी चेक करणार आहे की आपला संध्याकाळचा धंदा सुरू व्हायच्या अगोदर आपल्याकडे आता किती पैसे जमा झालेले आहेत. तर आता मी पैसे मोजले, तर जवळपास माझ्याकडे आता 4700 रुपये जमा झालेले आहेत. 100, 200, 500 यांच्याच नोटा मी सध्या मोजलेल्या आहेत. आणि आतापासून जो धंदा सुरू होईल ना, तो आपल्याला समजेल की संध्याकाळी 11-11:30 आपला किती धंदा झाला आहे आणि आपल्याला किती पैसे सुटले. तर मित्रांनो, आता जवळपास 17 घंटे झालेले आहेत की आपले दुकान चालू आहे. तर आजची आपली जी इन्कम आहे ती मी आता मोजतो आणि आता हे आहेत माझ्याकडे 7200 आणि अशा काही खराब नोटा आहेत 50च्या, 20च्या आणि 10च्या. हे 300 आहेत, म्हणजे 7500 रुपये. आणि ऑनलाईन मी ऑनलाईन चेक करतो की ऑनलाईन किती आलेले आहेत. तर मित्रांनो, जवळपास आपल्याकडे 7500 हे कॅश आहेत आणि 1600 रुपये आपल्याकडे ऑनलाईन आलेले आहेत, म्हणजे 9000च्या जवळपास आपला धंदा झालेला आहे. आणि आता याच्यातले आपण काही पैसे जे दूध आपण विकत घेतो त्या दूधवाले जे असतात त्यांना आपण आता याच्यातले 1700-1800 रुपये त्यांना देणार आहोत. आता तुम्ही विचार करा की जर 9000 रुपये, 8000 रुपये मी 16-17 तास काम केल्यानंतर कमवतो आहे, म्हणजे माझा धंदा झाला आहे, तेवढ्याचा मी माल विकला आहे. तर त्याचे 10%, 15% किती असू शकतात. मोस्ट ऑफ 10% आम्ही दुकानदार पकडतो, तर 10%च्या हिशोबाने 800 ते 900 रुपये होतात. तर आता जवळपास 11:15 होत आलेले आहेत. आता आपलं दुकान बंद करायची सुरुवात आपण करतो आहे. तर आता तुम्हाला एक एक्झॅक्ट आकडा मिळालेला आहे की
जवळपास 9,000 रुपयाचा आपला धंदा दिवसभरात झालेला आहे. म्हणजे 9,000चा माल आपण विकलेला आहे, त्याच्यातले 10% जरी आपण पकडले तरी 900 रुपये आज आपण दिवसभरात कमवलेले आहेत. आपलं छोटंसं किराणा दुकान आहे म्हणून 900 मला ठीकठाक वाटतात. आता याच्यापेक्षा जे मोठमोठी किराणे दुकान असतील त्यांनी तर 9-10 हजार रुपये कमवले असेल दिवसाला. 900सुद्धा खूप जास्त वाईट नाहीत, एक सामान्य नागरिकाच्या हिशोबाने ते खूप जास्त आहेत. आणि हे जे 900 मी कमवलेले आहेत ते काय रोज एवढे होत नाही. कधी 800 होतात, कधी 700 होतात, कधी 1000 होतात, कधी 1200 पण होतात. धंदा आहे, वर खाली रोज होत राहतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच की आपण छोट्याशा किराणा दुकानामधून सुद्धा किती कमाई करू शकतो याचा एक छोटासा डेमो तुम्हाला मिळालाच असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार.